जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि संडे आहे आणि 8 वाजता आम्ही सगळे रेडी आहोत. सगळे म्हणजे मी, ज्ञाना आणि फाल्गुनी. कुठे निघालेलो आहोत तुम्हाला थोड्या वेळातच कळेल. आणि झटपट प्लॅन झालाय रात्री, आणि झोप नाही झाली, आणि झटपट प्लॅन झालाय रात्री आणि सकाळी निघालेलो. सो इथे आम्ही चपाती बनवतो आहोत आणि त्यासाठी आम्ही यूज करतो आहोत अगारोचा हा स्टँड मिक्सर. एकदम वन स्वाईपमध्ये पटापट असं छानपैकी आपलं इथे चपातीचा आटा होत आला आहे. सो इथे झटपट आमचा पीठ रेडी झालेला आहे. सो ह्या अगारोच्या स्टँड मिक्सरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्कीच जाऊन चेकआउट करा. एकदम फास्ट होतो आणि जसं तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे तसं तुम्ही पाणी टाकू शकता, तेल टाकू शकता आणि पीठ रेडी आहे. आज नेहमीपेक्षा लवकर गाडी साफ झाली आहे माझी, कारण की तो रोज 9-9:30 वाजता करतो. पण वाजलेले आहेत 8 आणि आम्ही निघालो. आणि आमच्या सुरेश बावल्याला बघा किती झोप आली. नेहमी आली आहे, नेहमी करणार आहे तो आता. बाबाकडे करणार आहे, आईकडे. चला लेट्स गो. हॅपी संडे. चला या ना इकडे. ए बाबाकडे नाही बसायचं, बाबाला गाडी चालवायची असते. ये लवकर. चला ये. एवढा भारी झालंय ना. आता हा रोड बघून तुम्हाला कळालं असेल आम्ही कुठे चाललो. तर आम्ही चाललो साईबाबांना भेटायला. ऍक्च्युली काल फाल्गुनी मला एक रील पाठवली आणि मी संध्याकाळी बघितली, 8-8:30 वाजता वगैरे बघितली किंवा 7 वाजता बघितली. तर म्हणजे शिर्डीची रील पाठवली आणि मी म्हटलं चल जाऊ शिर्डीला. फाल्गुनी म्हणते चल जाऊ. मग रात्री प्लॅन झाला 10-10:30-11 वाजता की हा जाऊया. सकाळी उठलो आणि निघालो. आणि ऑलमोस्ट आता 1-1.5 तासात आम्ही समृद्धी पण गाठलोय. ट्रॅफिक नव्हती, संडे होता त्यामुळे. आणि अजून 2 तास दाखवतोय जायला, म्हणजे 3 तास 3.5 तास वगैरे तासात आम्ही. यावेळेस आपण लेट निघालो ना, लेट 1 तास लेट निघालो. 7:30 वाजले, आम्ही उठलोच नाही. मी उठलेलो, पण फाल्गुनी आणि ज्ञाना झोपलेली बघून मग मी नाही उठवलं. नंतर राहू अजून अर्धा तास झोपू द्यायला. आणि आता चाललंय साईबाबांचं दर्शन घ्यायला. सगळ्यांनी कमेंट सेक्शन मध्ये ओम साईराम टाकायला विसरू. चलो ओम साईराम. सो फायनली फक्त 3 तास 21 मिनिटात आम्ही पोचलो शिर्डीला. आणि ही आमची चिडूक बघा. चिडूक झोपलेली ना. कोण निन्नी करत होता? निन्नी कोणी केलेलं? कसं निन्नी केलेलं दाखव. आणि डान्स कसं केलं? असं डान्स केलं. लाव पडत लावू. आणि आईने पण केलं डान्स. आईने डान्स केला. आई डान्स करते. ओम साईराम बोला. ओम साईराम. येस, फायनली इन शिर्डी. कसं वाटतंय? अचानक भयानक असे प्लॅन्स. हाय ना, सवय आपल्याला अचानक भयानक. आम्हीच्या मनात कधी पण काय पण येतं. हा, म्हणजे बाकी गोष्टी थोड्याशा हे असतात, पण शिर्डीचं आलं की लगेच. आणि त्यातल्या त्यात आता समृद्धी झालंय. काय लावू तुला? कुठलं गाणं? कुठलं गाणं पाहिजे तुला? बुमरो लावू? कसं नाचणार आहेस दाखव पहिले. नाही, हात कसे हलवणार आहेस? हा, अजून असं कसं करणार आहेस? लावतो. सो शिर्डीत आल्यानंतर आधी असं होतं कुठेतरी मध्ये खाऊन यायचं, पण आता समृद्धीला काहीच खायला नसल्यामुळे आमचा आता नेहमीचा स्टॉप झाला आहे मॅकडी, शिर्डीचा मॅकडी.
की जेव्हा जेव्हा येतो त्या शिर्डीच्या मॅगडीला येतो, फ्रेश पण व्हायला मिळतं, खायला पण मिळतं. आणि आम्ही युजली कधी मॅगडीचं खात नाही का, मॅगडीचं कधीच नाही खात आम्ही युजली, तर कमी कधीतरी. इकडे का इकडे, आणि फार मोठा आहे मॅगडीचा. बघा मी गाडीमध्ये आलो बसायला आणि या मायलेकींचं बघा काय झालं, तिला त्या डॉनाल्ड बरोबर फोटो काढायचे. तिथे आल्या आल्या बोलते की आई टॉय बघ टॉय. सो शिर्डीला जेव्हा बाबा बोलवतात ना तेव्हा आम्ही नक्कीच निघून येतो. मग वेळ टाईम आणि ह्या सगळ्या गोष्टी नाही बघत, मग सगळं मॅनेज करून पहिले निघून येतो बाबांना भेटायला. आणि बाबा त्याच काय म्हणतात त्याच आनंदाने आम्हाला दर्शनसुद्धा देतात आणि आशीर्वादसुद्धा देतात. चला हे बघ, हे दोघी बघा. आणि बॉटल ही 3 दिवसापासून आमच्या हातातून बॉटल, झोपताना पण हीच बॉटल लागते आम्हाला. आज मॅचिंग आहेत दोघी. यू गए और यू आहे. साईबाबांनी जसं बोलवलं तसंच खूप छान असा आशीर्वाद दिला, दर्शन पण दिलं. आणि मी आता गाडी घ्यायला आलो यांना. ॲक्च्युली यावेळेस आहे ना नवीन हॉल बघायला मिळाले, जे की बाजूच्या साईडला लावलेले आहेत ते. सो आम्ही तिथून गेलो. वॉकिंग जास्त झालं पण पटपट झालं, जास्त नाही वेळ लागला. आणि आता यांना घ्यायला जातो पहिले ते दुसऱ्या ठिकाणी. मी चप्पल काढली आहे तिसऱ्या ठिकाणी, हे दुसऱ्या ठिकाणी आहेत. आणि मी गाडी लावलेली अजून एक वेगळ्या ठिकाणी. सो चुकामुक झाली. मगाशी यांना सोडून गेलो, यांना सांगितलं तिकडे उभे राहा, पण ते लोक दुसरीकडे जाऊन उभे राहिलेले, कारण की गाडीच्या इकडे त्यांना मी सांगितलेलं की तिकडेच उभे राहा म्हणून. आणि इकडे पार्किंगचा विषय खूप आहे आणि आज संडे असल्यामुळे इकडे खूप गर्दी आहे. आणि त्यातल्या त्यात इकडे ना रंगपंचमी, म्हणजे जसं आपल्या इकडे आपण धुळीवंदन करतो ना, तसं इकडे यांच्या इकडे रंगपंचमी करतात हे लोक. आणि ती आज आहे आणि पूर्ण उत्सव आहे यांच्या प्रत्येक एक मंदिरामध्ये रंगपंचमीचा. आणि खूप सारे लोक आहेत, ती कलरमध्ये असे हे झालेत. इवन साईबाबांची जी शॉल आहे अंगावरची ती पण पूर्ण गुलाबी कलरनी हे केली आहे, किंवा समाधीला पण पूर्ण कलर लावलेला आहे इकडे. असं खूप छान वाटलं. आणि ज्ञानाचा एकच हट्ट होता फक्त की बाबा मला वर जायचं आहे. आणि मी ते घेऊन आलं यांची बघा शॉपिंग. एकाच्या वर चढ एक चप्पल इकडे घेतली आहे, ही नवीन घेतली आहे, आता काढणारच नाही. आता दुसरी चप्पल घालायची म्हणजे शपथच आहे आम्हाला. कुक्कू कुक्कू चला 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 या. फाल्गुनी चल, मागून हॉर्न वाजवतात. कसं झालं दर्शन? एकदम मस्त. झटपट. बाबांच्या समोर उभं राहिला मी. हो खूप वेळ झाला. मला फोटो काढायचा इकडचा. फोन तुझा फोन काढलेला बघ मी. आणि सगळे हा फोटो काढतात. साई समाधी परिवार. नाही रे ते नाही येणार, नाही आता हे लावलंय ना त्यामुळे नाही, पण तिथून काढ. आणि फक्त ज्ञानाची एकच तिथे तू गेलीस दर्शन घेऊन, ज्ञानाची एकच इच्छा फक्त काय माहितीये का? हा. आणि ही साईबाबाची स्टॅच्यू बघा. हा पण आता ना त्यांनी एंट्री एवढं चालायला लागतं ना, पाससाठी पण खूप नाही, गर्दी आहे म्हणून खूप चालायला लागतं. एक हिला काय पाहिजे माहितीये, इथे ते रंगपंचमीला लोक काय काय करतात ना ते पाहिजे हिला. फोटो काढू दे. थांब ना. हा काढ आता. आणि इथे बघा होळी चालू आहे यांची, रंगपंचमी चालू आहे. सगळ्यांना माखवी चालली. आणि सगळ्यांच्या रंगपंचमी आमच्या इथे नाही सेलिब्रेट केली जात. आमच्या इथे आम्ही धुळीवंदनच सेलिब्रेट करतो. आम्ही लास्ट टाइम पण रंगपंचमीला कोल्हापूरला होतो. इथे पण असंच. आणि साईबाबांच्या शॉलवर पण असंच पूर्ण कलर आहे ना फाल्गुनी. आणि समाधीला पण लावलंय तसं. पिंक आहे, ब्ल्यू आहे, ग्रीन कलर असे स्पार्कल स्प्रिंकल केलेले आहेत. मस्त कलर. समृद्धीमुळे प्रवास किती इझी झाला ना. यू गए यू आहे. म्हणजे सकाळी जाऊन संध्याकाळी माणूस आरामात घरी पोचतो. वन डे रिटर्न. नाही तर आधी शिर्डी जायचं म्हटल्यावर
स्टे करायचं. एक स्टे करायला लागायचं. शूज नाही. माझ्या पोरगा आम्ही सकाळी निघाल्यापासून आई बाप्पांची कमीत कमी 10 फोन झाले. कुठं पोहोचलेत, कधी येणार, काय कसं सगळं. तू कुठे झाला रे? क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.